बघा खूप सुंदर असा पेपरमध्ये आलेला फसवा प्रश्न आहे. काय म्हटलं आहे, 43 ते 52 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची तुम्हाला बेरीज करायला लावली. समसंख्या हा कीवर्ड आहे यातला, समसंख्या. आता तुम्ही म्हणणार काय मोठं आहे सर, तुम्ही आम्हाला का बरं बनवता? एकदम इझी तर प्रश्न आहे, 100% इझी आहे. जे चांगले विद्यार्थी आहेत ते काय करणार, समसंख्या काढणार त्यामधल्या. जसं 43 नंतरची 44, त्यानंतर 46, 48, त्यानंतर 50 आणि त्यानंतर 52. कारण की 52 पर्यंतच्या म्हटलंय, म्हणून टोटल याचं उत्तर येईल 240, जे की ऑप्शन नंबर सेकंडला आहे. हे तर तुमचं चांगलं गोष्ट आहे की लगेच तुम्ही उत्तर काढलं. परंतु समजा पेपरमध्ये म्हटलं असतं 21 पासून ते 52 पर्यंत, 11 पासून, म्हणजे मोठं जर डिस्टन्स, आणि हे सुद्धा प्रश्न आलेले आहे, मग अशा वेळेस काय करायचं बाबा? अशा वेळेस काय करायचं बघून घ्या. जर मोठंच डिफरन्स आलं तर हे मेथडने लागू पडणार. तिथे काय करावं लागेल तुम्हाला, पहिले एकूण संख्या काढायला लागेल. तर एकूण संख्या काढायचं असेल तर 52 मधून आपण 43 वजा करू, जे की तुमचे ते 9, आणि पर्यंतच्या म्हणजे सर्व पकडा लागेल, म्हणजे त्यामध्ये 43 आली नाही, त्यामुळे प्लस याच्यात 1 करावं लागेल. म्हणजे एकूण संख्या यामध्ये 43 ते 52 मध्ये किती झाली, 10. तर ह्या 10 संख्या आल्या, ह्या टोटल संख्या आहे. आपल्याला समसंख्या काढायच्या, समस पाहिजे, तर 10ला कितीने भागावं लागेल बाबा? 5ने, 2ने भागावं लागेल, कारण की 2चा फरक असतो, आणि 2ने भागितलं तर उत्तर येते 5. उत्तर किती आलं आपलं? 5 आलं. आता हे 5 समसंख्या आलं, तर आपला फॉर्म्युला काय आहे की आपल्याला बेरीज पाहिजे ना समसंख्यांची. तर पहिली समसंख्या घ्यायला लागेल. पहिली कोणती संख्या? सम. 43 समसंख्यानी म्हणजे 44, ठीक आहे, प्लस दुसरी जी आहे शेवटची समसंख्या, शेवटची 52च आहे, तर 52 ही समसंख्या 52, याला डिवाइड बाय 2 इंटू करावं लागेल, जे समसंख्यांची आलेली आहे टोटल समसंख्या त्या संख्येमध्ये 5. आता याला सॉल्व्ह करावं लागेल. तर 44 प्लस 52 जर तुम्ही केलं तर हे 96 होते, 96 भागेला 2 इंटू 5. याला जर डिवाइड केलं तर उत्तर तुमचं 48 मल्टिप्लाय बाय 5, जे की तुमचं उत्तर येते 240. म्हणजे मोठी संख्या असेल तेव्हा तुम्हाला याच फॉर्म्युलाने जावं लागेल. जे मी तुम्हाला म्हटलं होतं ना की याच्या आधी 1 ते 52 पर्यंतच्या समसंख्यांचा, तर इथे आपण पाहिलं होतं n-1 चा फॉर्म्युला, बरोबर आहे. परंतु n-1 चा फॉर्म्युलाच्या ठिकाणी तुम्ही ह्या फॉर्म्युला जरी अप्लाय केला किंवा जे मी सांगितलं हे, तरी उत्तर येईल. म्हणजे 10 ठिकाणी 10 फॉर्म्युले वापरल्यापेक्षा एकच मेथड लक्षात ठेवा, इझिली तुमचे उत्तर येईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र सर्वांना.